विचारित होता मसनी त्याची माराय पाहिजे त्याची मान आवळून शिबो ए शिब्या काय बडबडतीस रे भक्ताच्या खिंडीत एक काळा कुरकुपाडा आहे त्याची 2 लाल डोळं आहेत त्याची नजर नजर तिराप्रमाण आहे त्याची नख फरशीच्या धारासारखी आहे तो पाहिजे कसली दोस्त आहे तो घुमडासने मारायला पाहिजे त्याची ती समजेल ती घुमडासने मारायला पाहिजे काय बघितलंस रे भक्ताच्या खिंडीत लाडू आणि ढोल बडी मग सांगतो बडी तो ढोल या येला मॅम सांगत जा अरे तुला इडी देतो इडी बाबा चंद्राच्या खाण्यात आहे असं म्हणते शिबुया इडी नका वडूस वडायची तर नका वड तू मला सांगतोस की तू म्हणतर ना माझा पण एक गोष्ट ध्यानात ठेव काय रे कोणाला बी सांगायचं नाही त्यांना सांगणार अगोदर आणखी माझी अरे तुझी आण पाराई देवीच्या बस त्याच्या खिडकीत एक काळा कुरकुपाडा आहे त्याची लाल लाल डोळं आहेत त्याची नजर तिराप्रमाण आहे त्याची नख फरशीच्या धारासारखी आहेत त्याच्या 2 मुळ्या फार सुंदर नाव उदाहरते भक्ताच्या खिंडीत ते रोज येते त्याची नख लई धारणार आहेत रोज राज्याला पारायच्या सामने नाचते मग नव्या नदीला पाराई देवी पाय देत्या मग उभार तिची आरती करते तिच्या नावाचा जय करते आणि मग समजा पार पडल्यावर उभार पाराई देवीला निवेद होते कोणाचा माहित आहे माणसाचा आणि मग ते स्वतः सुद्धा रगात पितोय रगात पिऊन लाल लाल होते आणि हळू चालत 2 बडीत येते सुंदर नांबोदा फिरते आणि एकदा कधी सुचलं की तो पाहिजे ना तेवढा नाही तो पाहिजे ना तेवढा नाही नसतं मारा पाहिजे पाराई देवी आपली देवी नव्हे रे देवी म्हणली की कुरपाडू ना मग ती कशी पिल का माणसाचं आणि जमना तर बाई होती ना बरं पाराई देवी पण बाईच की चंद्र वही ठीक कर मी आलो कुणासने मारा पाहिजे लसके तोड दिले लसके मारा पाहिजे लालो ठार कर त्याला त्यांची तुला बी नाही सोडणार लालो ढोल बडी ढोल वाजतोय निर्मिती तथास्तु फोरम फिल्म अँड थिएटर अकॅडमी आमच्या विरुद्ध बोलता आमच्या माघारी शिट्या भारताचं 50 झालं आता यापुढे तुला सोडताय ना सरकार समजू का बोला पण यावेळेला त्या काय बी काय ऐकतात अरे 5 रुपया पाहिजे तुझं स्वप्न म्हणतेस काय आहे त्या डोक्यात या म्हटलं जाऊ दे शिट्या आपलाच आहे जर 50 झालं तेव्हा तू तुझी जमीन बी गिरवी टाकलीस नव काय आहे त्या जमिनीत तुमच्या दगड तुझ्या परमाने आता तू बी आमच्या पायी राहतो आता ह्या पुढे तुझ्याकडे काही आहे का आहे ना आता तुला संधी नाही सरकार समजा का बोला पण मी तुमच्या इथे इतकी वर्ष राबलो आहे मी आणि माझी बाई बी होई नव तर मी माझ्या 50च होत्यात माझं करार संपतच नाही उलट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे सरकार त्याचा काहीतरी हिशेब असेल की तुमच्यापाशी लय बोललास मी ठरवलं आता तुझ्या 5चं 50 आणि 50चं 50,000 बी होत्यात फक्त एकाच वेळी मी विचार 2 दिवस घे मगच काय ते बोलू रागा एक विचारू का
शिवाय काय विचार गरीब माणूस तुम्हाला समजून सांगेन अहो विचारून तर बघा रागा या नागोद्याच्या रस्त्यानं चालताना आधीच तुला पहिल्यांदा पाहिजे आणि हे बिल काय कामाचं आहे हे पलीकडे बी आहेच. सरकार आज जुन्या गोष्टींची याद आली याद हा याद आली. या काढायला गेले की समजा मला बरं घातलेली सात कानावर येते. रागा जी सरकार तुम्ही आमच्या कामात नाही आम्ही तवा चाललो आणि तुम्हाला आमचं जीवाभावाचं मैत्र बनवलं ना. खरा समज कराय सरकार या नागोद्यात सरकार नंतर मानाचा मुद्रा जास्त मिळतो ते तुम्हीच. आमच्या इतकीच तुमची बी या गावात हुकूमत चालते. रागा सरकार शिव महादेवाच्या मंदिर जाताना नंतर डोंगरा शिवाय लागतंय वारे पट्टे आम्ही तुमचा पोटा पाण्याचा परिस्थिती सोडवला. तुम्हाला उकेल्यावर चुलून आमच्या माडीशी बसवलं ते महादेवाचा नंदी बनाय नाही चांगदेवाचा वाघ बनाय. आमच्या प्रमाणे तुम्हाला या गावात मान मिळवून दिला नव्हतं आणि एवढं समज करून सरकार चुकी झाल्यानंतर माफी करा. माफी आमच्या विरुद्ध वागणाऱ्यास ती माफी केव्हाच मिळत नाही. रागा आमचे रीतिरिवाज तुम्ही लय जवळून पाहिजे त्यात काय विधारी नाही तुम्हाला. सरकार समज करा पण आमच्या हुकुमाशिवाय या नागोद्यात झाडाचं पान देखील हलत नाही आणि जे हल्लं ते पान नाही जे झाडाचा मी मुळासकट उपटून काढलं आणि आमचा या सरकारचा अपमान. रागा आजच्या डोंगवाडीच्या दीड दवडीच्या कारखान्यानं आमच्या विरुद्ध ढोल वाजवला आणि तुम्हाला त्याची खबर बांधण्यासाठी योजना कैसे बस या कारखान्याचा ढोल वाजला पाहिजे ते फक्त आमच्या स्वागतासाठी. काय समजायचं आम्ही सरकारने काय समजायचे समजावं पण या माणसाला एक संधी द्या फक्त ती संधी 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 उपयोगात नाही लागा तर भक्ताच्या खिंडीची तुम्हाला चांगलीच माहिती असेल. कातारे आमचं देवलही मानत पण भक्ताची खिंड आमचा देव आहे. आज पतुरी खिंड किती रगत आली हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं असेल. अगदी आमच्या बाजूला उभं राहून. रागा आम्ही काताऱ्यास गणपती दिला महादेव दिला देवळी बांधून दिली का तर ती नीट माणसासारखी जगावी बनून. अक्षी जनावर बघा नुसती बोलणारी जनावर ज्याला जनावरच नसती. रागा ज्या दीड जमिनीच्या काताऱ्यानं आमच्या विरुद्ध ढोल वाजवला त्यास आमच्या सामन्यानं उभा करा की हुकुम आहे आमचा. होय सरकार. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा बोला सरकार. आम्हाला तो चिंता हवाय त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ पण आम्हाला तो चिंता पाहिजे. कळलं. काय म्हणला सरकार. अरे काय म्हणला सरकार. अरे शित्या काय म्हणला सरकार. काय बी नाही मस्तीच धमकी दिला म्हणला नीतीच्या घर आम्ही जर म्हटलं तर 5चं 50 आणि 50चे 5000 होतील. अरे लाला तू सांगण्यात मी काय करू. बघा बघा तुमचा सरकार बघा सरकारचं दात उठताना किती वाट तुडल्या त्याची पायासनी भेगा पडल्या असतील भेगा रक्तानं वाट भिजली असेल ती मुख्य वाट पण त्याच्या दुःखानं नाही उघडा तुला सोडणार नाही. घुबड कुठं आहे? घुबडाला पकडा. आणू. घुबड कुठं आहे? इथं जा. या बाहेर. खिंडीच्या बाहेर पडल्या तेव्हापासून त्याच्या मागावर
काय लिहिलंय पुन्हा असतो. वा त्या चिब्याचा काय दोष? चित्या त्याला देखण्या पुरीचे जन्म दिला ह्योच काय त्याचा दोष? लहान्या समज करा. रीतिरिवाज चालीरीती पिढ्यान चालत आले, ते कसं सोडणार? पुरा आपण गरीब माणसं. अरे बा या डोंगवाडीतला माणूस कसा तरी जगतो या, आणि तर जन्माला येणार पोर ती. म्हणून काय डोंगवाडीतल्या माणसांनी देखण्या पोरांना पण जन्म देऊ नये? लई बोललास पोरा, लई बोललास. अरे डोंगरात राहून वाघाशी वैर करून कसं चालेल? पुरा तू लहान नाहीस, तुझनी समज करत. होय म्या लहान नाही, मासनी समज कर. म्या लहान तू तेव्हा पाहायचं, फकस्त पाहायचं. तुझा सरकार डोंगवाडीत यायचा, तो आला रे आला की समधी लहान पोरं माय बापे म्हातारी मालक आलं करत मागणे यायची. तू आणि सरजुबा सरकारला मुजरा करायचा. सरकार तुझ्या आणि सरजुबाच्या कानामध्ये काहीतरी बोलायची. ते काय बोलायचा ते कुणाला बी नाही कळायचं. त्यात पाराई देवी आल्या का दोन बापे पुढे चुकायचे, नंतरची एक घाबरल्यावानीच जायची. मग पहिल्या पाहिलेल्या बाप्यांना नंतरचे दोन बापे दुरीने आडवे करायचे, आणि त्यासाठी तुझा सरकार भरुनात आसोडाचे फटके पडायचा. प्रकार तुटस्त रक्ताने जमीन लाल व्हायची. लई लागायचा. पुन्हा आम्ही पण त्याच जमिनीवर दगड म्हणून बघत राहायचो. पण काय करणार, आम्ही लहान होतो ना तेव्हा. पण आता तुला काय बी सांगाय नको. काय होत या हे बघतोयस नव, आणि तुला काही कळाया. तू लहान नाहीस आता. होय म्या लहान नाही, पुढे मोठा बी झालो, कळाय बी लागलो. अरे बा त्या सतवाच्या चिंकेला कुणी पळवलं होतं रे? तुझ्या त्या सरकारनं तो दिसानी मडगावलं. कुठं माहिती आहे ना त्या भक्ताच्या चिंडीत. सतवा लई रडणार, 30 भर रडीतच होता. तवाच म्या ठरवलं, मरायचं तर हायच. जन्माला आलेला प्रत्येक जण मरणारच आहे, आणि तुझा सरकार बी मरणार आहे. पोरा उगाच नका ते विचार करू नकस. माझा एक सरकारचा विचार मनातून काढून टाक. तू काय म्हणतोस हे ऐकू, आणि सरकारी विचार मनातनं काढून टाकू. अरे तेव्हा अत्याचार करायचं सोडील ना, तेव्हाच त्याला विसरता येईल. उगाच नका ते विचार केला असं चांगलं नाही होणार. तुझ्या तो डोळ्यात पाहिलंस, आणि आज बी. पण बा लय बोललास पोरा. अगदी काळजाती लागलं बघ आमच्या. इतकं सगळं मस्ती कळालं असतं तर. ते काय नाही, आम्ही ठरलं ते ठरवलंच. तू गावात आली तवडी बेडी लांडू फरमान काढतोय फरमान. आम्हाला जे वाटते तेच आम्ही करणार. हे ढोल आजपर्यंत पाराई देवीसाठी वाजव. थाक्षी मानाचा डोल म्हणून गावातील सगळ्या देवीच्या तालावर नाचले. गरीब कातरण्या तर आपल्या पोराबाळाच्या संसाराच्या तालावर उभा केला. सुख म्हणजे असं कवा कळलेली नाही, पण आपली दुःख पण याच्यात बुडवली. यांचा ढोल मी तुझ्या सरकारी उभा करणार आहे बा. मी लढणार आहे तुझ्या सरकार, मी तो लढणार आहे. लय बोललास. आता आणखी एक सबूत काढशील तर. अरे तू सरकार नाही बघितलं. होय म्या नाही वळी. अरे तुम्ही माणूस असून तुमचा माणूस पण खाणारा तो सरकार. त्या सत्वाच्या चिंतेची इज्जत उठणारा तो बी सरकारच. या सगळ्या विरुद्ध आवाज काढणारा पिरू, त्याचा पण भक्ताच्या खिंडीत बळी घेणारा तो बी सरकारच. वळका रे तुमच्या सरकारला वळका. लहानपणी पहिल्या पारावर शाळा बसायची. ती सुगा आला की घंटा व्हायची. मग आम्ही पळत शाळेत जायचो. मग थोड्या वेळाने मास्तर यायचा. मास्तर लई चांगला माणूस. मग मास्तर आम्हाला पुस्तकाचं काहीतरी वाचून दावायचं. ते तेव्हा काय वाचायचा तेव्हा काय मी नाही कळायचं. काय वाचायचा की माझ्या समज ध्यानात आहे.
तो म्हणायचा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हाच आपण गुलामगिरीतून मुक्त झालो. पारतंत्र्य म्हणजे एक प्रकारची गुलामगिरीच होय. पण आज आपण स्वतंत्र आहोत. आज आपण स्वतंत्र आहोत. आज आपण स्वतंत्र आहोत. स्वातंत्र्य ते आम्हाला कधी कुणी कळूच नाही. आणि ते स्वातंत्र्य या डोंगवाडी कधी आलंच. थोड्या दिवसांनी तो मास्तर बी गायब झाला. तब्बल 2 मासांनी मास्तर सापडला पारायच्या रानात. पारायच्या रानात तेच झालं मला. अरे बा त्या गरीब मास्तराचा खून कुणी केला रे? तुझ्या पारायच्या विना तुझ्या त्या सरकारनं राण्या. अरे शिप्राबा काय केलेस हे? मार बा, अजून मार, रगात फुटस्तावर मार. पण आम्ही नाही रडणार. आमच्या डोळ्यातलं पाणीच आमचं नाश करतंय. त्या पाण्याचा आज आम्ही दगड करणार. वा, त्या मास्तराच्या स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही या डोंगवाडीत सांगणार. बा, मी लढणार बा, तुझ्या सरकार विरुद्ध लढणार. यू पोर कुणाचा? ह्यो लाडू सरकार. आता ताकद लईच दिसते हा. डोस काय का त्याचं? गरीबाचं पोर आहे, तसं लहानच आहे. आम्ही कोण आहे त्याला ठाव नाही वाटत की त्याला माहीत करून घ्यायचं नाही. ढोल जगास वाजवतो सरकार. त्या पारायच्या त्रीला तोच मानाचा ढोल वाजविणार आहे. या नागोद्यात आम्ही सामना आलो की लोक मुसरा करतील. अजून पद्धत केला नाही. तू ताशा वेळेलाही तालात वाजवतो. तुमच्यासाठी गावाकडे वाजवेल. या दीड दंडीच्या पोराला आमचा आणि या नागोद्यात अपमान करावा. शिबरा शिबरा आम्ही काय विचारतो ह्यो पोर कुणाचा आणि आम्ही काय सुनतोय? माफ करा सरकार. शिबरा तुम्ही आमच्या परीस वयाने मोठं म्हणजे अनुभवाने पण मोठे. या नागोद्यातलं रीतिरिवाज चालीरीती तुम्ही लय वर्ष बघितलं. तुम्हाला किती काही नवीन नाही. आणि हे समजा ठाव असून हे तुमचा पोर सरकारच्या विरुद्ध डोलबडितो. शिबरा याचा परिणाम तुम्हाला ती ठाव वाटतं. आणि ज्या काही परिणाम सोसला नाही ते गाव सोडून गेले. मास्टरी समजत हवा. पण तू आज यावेळेस गाव सोडून जायची संधी तुम्हाला मिळालीच नाही. आता सरकारची तुम्ही दिलेली चांगली कामाची ठाव नाही होय. शिबरा तुमच्याकडनं अजून चांगली करून घ्यायची आहे. तुमच्याकडं शिबरा तुमच्याकडे बघून एक दिवसाची मुदत देतो. लहानला सरकारपाशी उभा करा. त्यांची माफी मागा. लय उपकार झालं सरकार. लय उपकार झालं. गाण्या पण तेवढं करायला विचारलं तर तर काय रे राण्या? शिव्याने सांगितल्याप्रमाणे भक्ताच्या किंडीतलं काळबुड गुबाड चमनाप्रमाणे माजविलंच का तुझी? अरे जा, सांग का तुझ्या सरकारला शिपराच्या पोराने ढोल बडवलाय म्हणून आणि बडवणार आहे म्हणून. शिप्रा पोराला समजाव. कार्तिकी रागाशी मागण्या सरकारशी रागा म्हणजे बोला. जा, ये बघून. मग काय ठरवलं? समजायचं केलंय सरकार. मास्ती वाटलंच होतं. म्या म्हटलं होतं शिक्या आपला पाय. समजदार माणसाला काय बी सांगाय नको. रागा आज लवकर येणे करत. सरकार तुम्ही तुमच्या कामावर नाही. सरकार समजा बिडकडले विपरीत आणि आमच्या नाव द्या. रागा
तुमचं डोस काय ना ठिकाणावर समजा ठिकाणावर आहे. पण पण काय बोला लवकर बोला म्हणजे आंघोळ करायची आहे ती पूजा बी आणि या सकाळचा नाही येतच बसलं या मग त्याच्याकडे काय बघताय बोला लवकर बोला सरकार डोंगवाडीला कातारी काय करणार नाही म्हणतात. काय म्हणाल पुण्याला चळवळी चलून खरंय सरकार त्यांनी कामं बंद केलं. काय पाहिजे त्यासनी रागा त्यासनी काय पाहिजे त्यांना मजुरीचे पैसे वाढून पाहिजे आणि ओव्हर टाइम परमिडंट फंड नको का जास्ती सरकार. ते म्हणतात की काय म्हणतात ते म्हणतात आणि तुम्ही ऐकतात ते म्हणतात आम्हाला आमची जमिनी परत करा. आणि गत बियाणे नको का जास्ती सरकार अहो एवढंच नाही त्यांचं घरदार गुरुडूर जे काय गिरवी आहे ते समजा त्यासनी परत पाहिजे आहे. व्हायला तुम्ही तर रेकॉर्डच लावली आहे सरकार ते म्हणतात आम्ही सरकारची गुलाम म्हणून नाही राहिला आम्हाला वाटलं तरच आम्ही कामाला येऊ. तुमच्या वाटल्यात आम्ही सांगतात तीच मजुरी घेऊन म्हणतात. व्हायला एवढी मजा टाकायची आणि तुम्ही काय करत होता अम्या यालाही समजवलं ते डानू काय केलं एवढं सगळं कबूल असेल तरच काम करू म्हणतोय. आणि नाही कबूल केलं तर आम्ही सरकारच्या विरुद्ध लढू. व्हायला केवढ्या वाटण्याने लढताय स्वतःला काय मोर्चाचा पुढारी समजताय जी सरकार असं किंवा मला रागा कोणतरी किंमत द्या पण त्या लहानूला आमच्या सामनीची तपेस करा. लय दिवस झालं आम्ही देवी पारायची पूजा नाही केली भक्ताच्या खिंडीत नाही गेलो पण आता जाय हवं देवी पाराय आमची वाट बघते. लक्षात ठेवलं म्हणून सापडला तर तो तू लहानू शिप्रा माकवा ढोल चक्काच वाजवतोस. आता अशा बी मानाचा ढोल योच वाजवणार आहे. कोण वाजवणार यो लहानू शिप्रा माकवा कंचाकडे वाजवणार इसरलंच किरण दुनियात तिथे ढोल वाजणारच नाही. म्हणजे दुनियात ढोल वाजवणार आहे रागा हे लढणार म्हणतोय. सरकार लढू दे मला. लढणार आमच्या विरुद्ध लढणार लढू पोरण लढ काय बी म्हणत नाही. राजाने कुणाला बी नाही म्हणू नये. या कोण आहे तुमच्या परमानेच एक माणूस लढ अक्षी ढोल वाजवत लढ नाही लढत नाही लढत रागा त्याला त्याची चिमणी नावे आहे. सरकार घेऊन टाका. देतो त्याला त्याची जमीन देतो त्याला त्याच्या मजुरीचा पैसे कमी पडतात ते बी देतो. किती पाहिजे किती पाहिजे त्याला स्वातंत्र्य हवं आहे त्याला मुक्ती पाहिजे आमच्या चाकरीपासून. त्याला वाटते पोलीस कायदे कानून त्याला आमच्यापासून वाचवतील. अरे पोरा तू कालचा पोर आमच्या विरुद्ध जे घडलं त्याचं काय झालं पाहिजे ना रागा त्याला त्याचं स्वातंत्र्य द्या. स्वातंत्र्य द्या हसत खेळत द्या. सरकार मी ऐकलं ती समजा कराय का तुम्ही त्याला बघताच खिंडीत वय भक्ताच्या खिंडीत शिप्रा तुझा फोन तुझ्या हातात नाही राहिला. लय पुढे गेलाय तू चळवळ्या झालाय चळवळ्या. अरे बाबा
ठाकरेने का करायचे नाही? समजे खरं आम्ही सांगून थकलो. आता आणखी काय करणार? तो गरीब बाप त्याच्यासाठी काय करील? काय नाही सरकार, तुम्ही म्हणताय ते समजा खरं. शिप्रा, आम्ही तुला आणखी एक संधी घेतो. काय तुम्ही लहान मुला सोडणार? माझ्या पोराला जिता सोडणार? वय पण ही आहे का अटीवर? माझ ते समजा कबूल आहे सरकार. शिप्रा, तुला आणि नानूला यो गाव सोडून जावं लागेल. गाव सोडून जावं लागेल? सरकार तेवढी एक आठ जाऊ नका सरकार. सरकार उपकार करा शिप्रा, सरकार. आधी एकदा बोललो नाही बोललो. आता यात काय बी बदल नाही. शिवून जीव दिले तरी मध्ये. अरे तू भांडावर आहेस ना की तू पण शिव्या पण भांडव. या सांगते ते समजा खरं या. वाढजी तरच बातमी लागली. पुढच्या दगडावरनं शिवून उडी मारली दरी मध्येच. लय वाईट झालं सरकार. वय शिप्रा, लय वाईट झाले खरं, पण काय आता अजून का त्या मुर्द्याशी परवड करायची? शिप्रा, नाही म्हटलं तर सीबी येणार होता. त्यांच्यासारखी येण्याने जीव दिला असेल येण्याच्या भरात. त्याचं काय एवढं मना लावून घ्यायचं? येणार तर येणारच. सरकार मेल्या माणसाबद्दल तरी चांगलं बोला की. काय रे? हं? काय झालं? जिथं पण इथे येणार होता तुम्ही यावर शाणार होता वय. वास्तवी माहिती आहे शिवू येडा होता. पण येडा असला तरी पण तो माणूस होता. माझं काय व्हायचं ते होऊन दे. पण काय तू बसला